नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बऱ्याच लोकांना वाटत आहे किंवा असेल की बाटा ही कंपनी भारतीय आहे, पण तसं नाही. हा आहे आज आपला बाटा या कंपनीबद्दलचा व्हिडिओ. प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर पण करा. एकच हा मराठी चॅनल आहे जे तुमच्यासाठी मी बनवलेला आहे आणि आपण या चॅनलला खूप मोठा बनवू आणि मोटिवेट होऊ. धन्यवाद. 130 वर्षापूर्वी चेक रिपब्लिकमधील एक छोट्याशा खेड्यात 18 वर्षाचा थॉमस बाटा नावाचा तरुण लाकडी कपाटांमध्ये ठेवलेल्या जोड्यांमध्ये एक स्वप्न पाहत होता. हे स्वप्न केवळ एक दुकान चालवण्याचं नव्हतं, तर असा बदल घडवण्याचं होतं की ज्यामुळे प्रत्येक गरीब माणसाच्या पायात बूट असावेत. कारण त्या काळात जोडे इतके महाग होते की सामान्य माणूस त्यांना परवडू शकत नव्हता. पण प्रश्न असा होता की हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं का? मित्रांनो, मी ज्या कंपनीबद्दल बोलत आहे तीच ती कंपनी आहे जिला आज भारतात 15% मार्केट शेअर आहे आणि जी भारतातील फुटवेअर उद्योगाची आघाडीची कंपनी आहे. ही गोष्ट आहे बाटा कंपनीची. हा तोच ब्रँड आहे जो तुम्हाला जवळपास प्रत्येक भारतीयाच्या घरी नक्की दिसेल. पण अखेर या ब्रँडमध्ये असं काय आहे जे त्याला भारतीय असल्याची भावना देते? चला आपण संपूर्ण माहिती घेऊ. या 100 वर्षात भारतात अनेक स्पर्धक आले, पण तरीही बाटाला कोणीही हादरवू शकलं नाही. प्रश्न उठता, असं कसं? घराच्यांच्या अंगणात सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय इतका मोठा कसा बनला? चला तर मग ही कहाणी सविस्तर जाणून घेऊया. आज भारतातील फुटवेअर उद्योगात बाटाचा मार्केट शेअर जवळपास 15% आहे, ज्यामुळे तो मार्केटचा लीडर बनतो. भारतात सध्या बाटाचे 250 पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स चालवतं, ज्यामुळे भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लेयर ठरतो. तर ग्लोबल लेवलमध्ये हा ब्रँड 70हून अनेक देशांमध्ये सक्रिय आहे. बाटा दररोज जवळपास 10 लाख ग्राहकांना सेवा देतो. हे असं स्केल आहे जे गाठणं फारच अवघड आहे. पण मित्रांनो, ही यशोगाथा एका रात्रीत घडलेली नाही. याच्या मागे आहे 130 वर्षांची मेहनत आणि बाटा परिवाराचे अनेक पिढ्यांचे योगदान. हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात मागे जावं लागेल. बाटाची कहाणी सुरू होते 1894 साली, जेव्हा थॉमस बाटाने आपली बहिणी आणि भावासोबत मिळून बाटा शूज कंपनीची स्थापना केली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान एक मोठ्या संधीच्या शोधात होती. युद्धामुळे कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली होती. लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी बाटाने एक स्मार्ट निर्णय घेतला. त्यांनी सर्वसामान्य लोकांना परवडेल असे कॅनव्हासचे बूट तयार करायला सुरुवात केली. हे बूट स्वस्त, टिकाऊ आणि सहज मिळणारे होते आणि हीच गोष्ट बाटाच्या यशाची सुरुवात ठरली. 1920च्या दशकात थॉमसने चेक रिपब्लिकमध्ये एक स्वतः इंडस्ट्रीयल टाउन बनवलं, बाटाविले. इथे कामगारांसाठी घरे, शाळा, हॉस्पिटल आणि ट्रेनिंग सेंटर्स होते. हे मॉडर्न इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटचं एक उत्तम उदाहरण बनलं. 1929मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीमुळे व्यवसाय कोसळले होते. तिथे बाटाने उलट किमती कमी करून उत्पादन वाढवलं, ज्यामुळे ग्राहकांचा ओढ वाढत गेला. या काळात बाटाने भारतात पाऊल ठेवले. भारतात बाटाची एंट्री. 1929मध्ये बाटाने भारतात आपले पहिले युनिट सुरू केले, कोलकात्यामधील कल्याणी. तेव्हा हे ठिकाण बाटानगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हे भारतातील पहिले फुटवेअर मॅन्युफॅक्चरिंग युनिट होते आणि आजही भारतात बाटा ब्रँडचे मुळाशी हाच भाग आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही बाटाने लोकांपर्यंत स्वस्त आणि दर्जेदार बूट पोहोचवले. याच काळात बाटाने भारतीय मध्यम वर्गाच्या मनात आपलं स्थान पक्कं केलं. बाटा म्हणजे भारतीय ब्रँड. आज अनेक भारतीयांना वाटतं की बाटा हा भारतीय ब्रँड आहे. याचं कारण म्हणजे त्यांची ब्रँडिंगची पद्धत. त्यांनी भारतीय बाजाराची गरज समजून घेतली, लोकांना मन जिंकले आणि आपलं ब्रँड लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडला. स्कूल शूज, कॅनव्हास शूज, ऑफिससाठी फॉर्मल शूज, अगदी चप्पलपासून सँडलपर्यंत बाटाने प्रत्येक वर्गासाठी काही ना काही उपलब्ध करून दिले. भारतातील यशाचं मागचं कारण. प्रोडक्टची रेंज आणि किमतीची पोझिशनिंग. बाटाने कधीच केवळ एक प्रकारच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले नाही. त्यांनी गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच काही ना काही दिलं. बाटाचे शोरूम्स भारतातील अगदी लहान गावापासून ते मेट्रो शहरापर्यंत पोहोचले. बाटाची गुणवत्ता इतकी विश्वासार्ह होती
की लोक विचारायचे बूट हवेत का, मग बाटाचेच घ्या. सामाजिक आणि भावनिक कनेक्शन. अनेक पिढ्या बाटा वापरत असल्यामुळे लोकांचे ब्रँडशी भावनिक संबंध तयार झाले. कम्फर्ट, पॉवर, नॉर्थ स्टार, हश पपीज, मारी क्लेअर यासारखे सर्व ब्रँडसह विविध प्रकारचे ग्राहकांना टार्गेट करत आहे. त्यांनी अलीकडे ब्रँडचे मॉडर्न लुक देण्यासाठी सेलिब्रिटी, ब्रँड अँबॅसेडर, स्टायलिश कलेक्शन आणि ऑनलाईन विक्रीवर भर दिलेला आहे. जसे जसे भारतीय बाजारपेठ डिजिटल आणि ग्लोबलाइज होत गेली, बाटासमोरही मोठे आव्हान आले. नायकी, अडिडास, पुमा सारखे ग्लोबल ब्रँड्स भारतात येऊन बाटाचा हिस्सा कमी करू लागले. हे ब्रँड्स फक्त फॅशनवर भर देत नव्हते, तर तंत्रज्ञान आणि कम्फर्टवरही लक्ष देऊ घातले. ई कॉमर्सच्या वाढीमुळे लोकांना विविध पर्याय सहज उपलब्ध झाले. बाटाला फक्त पारंपरिक दुकानावर अवलंबून राहत येत नव्हते. आता बाटा एक जागतिक ब्रँड असून भारतीय बाजारपेठेतील आपल्या विशेष स्थान टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या बदलल्या ट्रेंडनुसार आणि गरजेनुसार आपली उत्पादने आणि मार्केटिंग धोरणे सतत सुधारत आहे. जर तुम्हाला बाटाची ही कथा आवडली असेल तर मला कळवा. प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर करा. हा मराठी चॅनल आहे, आपला चॅनल आहे. असे व्हिडिओज बघून मी पण मोटिवेट झालोय, तुम्ही पण मोटिवेट व्हा.